नमस्कार, मी अश्विनी. अश्वी रेसिपी मराठीमध्ये सर्वांचं खूप खूप स्वागत आहे. आणि आज अश्विनीच्या स्वयंपाकघरामध्ये मस्त अशी कुरकुरीत असे आपल्या फ्लावरची भजी बनवणार आहे. चला तर मग फ्लावरची भजी बनवण्यासाठी काय काय साहित्य लागते ते बघूया. फ्लावरची भजी बनवण्यासाठी इथे मी मस्त फ्लावर धुवून साफ करून घेतलेले आहे. गरम पाण्यात हळद मीठ टाकून मस्त अशी धुवून घेतलेली आहे. आणि इथे घेतलेले आहे 2 चमचे बेसन पीठ. आणि त्यात घालणार आहोत 1 चमचा कॉर्नफ्लॉवर किंवा तांदळाचं पीठ, अद्रक लसणाची पेस्ट, चिमूटभर हळद, चवीनुसार मीठ, थोडासा ओवा किंवा ओव्याची पावडर, जिरा पावडर, धना पावडर, थोडंसं लाल तिखट, थोडं थोडं पाणी घालून आता आपण मिक्स करून घेऊया. छान असं सरसरीत पीठ आपण तयार करून घेतलेलं आहे. बघत असाल जसं वड्याला करतो तसं पीठ करून घेतलेलं आहे. आता एक एक आपण फ्लावरचा फूल सोडून तळून घेणार आहोत या पद्धतीने. इकडे आपण एका साईडला तेलही तापायला ठेवलेलं आहे आणि मस्त आता एक एक करून सोडून घेऊया आपण. या पद्धतीने आपण सोडून घेऊया. 3-4 मिनिटांनी मस्त असे आपण हलवून घेऊया. मोकळे झालेत बघू शकता. मस्त असे खालच्या साईडने झालेले आहे आणि पलटी करून घेणार आहोत आपण. मस्त आपली भजी झालेली आहे. आता आपण काढून घेऊया. मस्त अशी कुरकुरीत झालेली आहे. मस्त अशी आपली फ्लावरची भजी तयार आहे. आणि व्हिडिओ आवडला असेल तर नक्की लाईक करा, शेअर करा, चॅनेलला सबस्क्राईब करा. अशाच नवीन रेसिपी संग पुन्हा भेटूया. तोपर्यंत स्वस्त राहा, मस्त राहा. मेन म्हणजे आपले व्हिडिओ बघत राहा. बाय सर्वांना.